दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ तसंच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि लोकशाही मूल्यांचं संरक्षण व्हावं या मागण्यांसाठी गुरुवारी अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं अलिबाग शहरात निदर्शनं करण्यात आली। या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला तसंच नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले। आंदोलनाची सुरुवात बॅरिस्टर AR अंतुले भवन येथून करण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांनी हातात फलक, तिरंगा आणि काँग्रेस पक्षाचे झेंडे घेऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि लोकशाही आणि संविधानाचं रक्षण झालंच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी अलिबाग शहरातून शिस्तबद्ध रॅली काढली। शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत ही रॅली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचली। तेथे डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या रक्षणाची शपथ घेण्यात आली। त्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली। यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील थळे, तालुका कार्याध्यक्ष आकाश राणे, नगरसेवक समीर ठाकूर, शहराध्यक्ष अभय मामुणकर, माजी अध्यक्ष योगेश मगर, भास्कर चव्हाण, काका ठाकूर, प्रभाकर राणे, सरोज डाकी, कृष्णा भोपी, ॲडव्होकेट उमेश मधुकर ठाकूर, ॲडव्होकेट दिनेश सोष्टे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, युवा काँग्रेस, NSUI, महिला आघाडीच्या प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। जंतर मंतरवर झालेल्या लाठीमाराच्या संदर्भातला हा काँग्रेस पक्षाचा निषेध मोर्चा, जो राहुल गांधींना बेकायदेशीररित्या अटक केली त्या संदर्भातला हा निषेध मोर्चा अत्यंत यशस्वी पद्धतीने आजचे आमच्या तालुका अध्यक्ष, कार्याध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली ह्या अलिबाग शहरात संपन्न झाला। ह्या मोर्चातून मी एकच संदेश देईन की 2014 पूर्वीचा भारत देश हा पुन्हा आम्हाला लोकांना अस्तित्वात आणून द्यायचा आहे आणि त्यासाठी राहुल गांधींबरोबर संघर्ष करण्यासाठी अलिबाग तालुका आणि रायगड जिल्ह्याची काँग्रेसची टीम परिपूर्ण सज्ज असल्याचा इशारा आजच्या मोर्चातून ह्या काँग्रेस पक्षाने दिलेला आहे। एक असं आमच्या निदर्शनास आलं की राहुल गांधींना अटक करून नेत असताना राजस्थानचे पोलीस असतील, हरियाणाचे पोलीस असतील, ते त्यांच्या कानात कुजबुजत होते की आम्हालाही सुद्धा हे सरकार बदलायचं आहे। आम्हाला सुद्धा साधारणपणे आंदोलन करताना असं वाटलं होतं की पोलीस आम्हाला अटकाव करतील, परंतु राहुल गांधींची कुजबूज इथल्या पोलिसांच्या सुद्धा कानात पोचलेली असावी असा अनुभव आम्हाला आजच्या ह्या मोर्चाच्या निमित्ताने आला। मी इथल्या पोलीस प्रशासनाचे सुद्धा या मोर्चाला सहकार्य केल्याबद्दल अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करतो। आज आपण जो निदर्शन केलेले आहे त्या संदर्भात दिल्लीमध्ये जे लाठीचार विद्यार्थ्यांवर केला, आमच लाठीचार होता आणि तो नुसता लाठीचार नव्हता, त्या लाठीला खिले बांधलेले होते आणि खिलेही रक्तबांबाल विद्यार्थ्यांना केला। त्या निषेधार्थ आपण हा मोर्चा आयोजित केला होता आणि खरं म्हटलं तर ह्या धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्र्यांनी हा राजीनामा द्यायलाच पाहिजे, कारण हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे पेपर फुटीचा। त्याच अनुषंगाने जे देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, अनेक खासदार ज्या पद्धतीने त्यांना फरफटत नेले, जसं काय पाकिस्तानी अतिरेकी असल्याप्रमाणे त्यांना फरफटे नेली, ही लोकशाहीमध्ये अधिकार आहे की संपूर्ण आंदोलन करण्याकरता अधिकार आहे। खरं म्हटलं तर हे सरकार भ्याड सरकार आहे, अत्याचारी सरकार आहे आणि खरं आम्ही ह्या सरकारचा धिक्कार करतो, निषेध सुद्धा करतो। आज सर्व तालुक्यातले मान्यवर राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। मोदी शेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।